दिशा सालियांच्या वकिलांनी आमच्याकडे एक पुरावा आहे असं सांगत एकीकडे आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. या प्रकरणाबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया. तर नमस्कार, मी आहे सुजित आणि आपण बघत आहोत होऊ द्या चर्चा. दिशा सालियान मृत्यू प्रकरण गेल्या काही वर्षापासून सातत्याने चर्चेत आहे आणि त्यातल्या त्यात आदित्य ठाकरे यांचं नाव जोडलं गेल्याने याला राजकीय रंगही आला आहे. मुंबई पोलिसांचा अहवाल आणि आदित्य ठाकरे यांचा युक्तिवाद. मुंबई पोलिसांनी बॉम्बे उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्टपणे नमूद केलं आहे की दिशा सालियन हिचा मृत्यू आत्महत्या होती. त्यांच्या तपासानुसार पोस्टमॉर्टम अहवालात कोणताही प्रकारचा लैंगिक आणि शारीरिक अहवालाचे पुरावे आढळलेले नाहीत. पोलिसांनी असंही सांगितलं आहे, दिशा कौटुंबिक वाद आणि व्यवसायातील अपयशामुळे मानसिक तणावाखाली होती आणि घटनेच्या वेळी ती दारूच्या नशेत होती. मालवणी पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्येही यामध्ये दिशाच्या आत्महत्यामागे आर्थिक आणि कौटुंबिक बाबी कारणीभूत असल्याचं म्हटलं होतं. याचा अहवालावर आधारित महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात आदित्य ठाकरे यांना या प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की दिशा सालियांचा मृत्यू हा आत्महत्या होता आणि त्यात कोणताही संशयास्पद गोष्टी आढळल्या नाहीत. आदित्य ठाकरे यांनी देखील न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. त्यांनी दिशाच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका खोटी आणि क्षुल्लक आणि प्रेरित असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्यावर लावलेले आरोप अत्यंत बदनामकारक असल्याचं आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे. या प्रकरणाची चौकशी यापूर्वीचे CBI, महाराष्ट्र पोलीस, बिहार पोलिसांनी केली असून कोणताही ठोस पुरावा मिळवलेला नाही. त्यामुळे नवीन FIR नोंदणीची गरज नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आदित्य ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना क्लीन चिट दिली आहे, परंतु याला दिशाच्या वडिलांनी साफ नकार आहे. आमच्याकडे असा काही महत्त्वाचे पुरावे आहेत ज्यामुळे आदित्य ठाकरेच्या अडचणीत वाढ होऊ शकते, असा इशारा दिशा सालियांचे वकील निलेश ओझा यांनी दिला आहे. लवकरच हे पुरावे आम्ही न्यायालयासमोर सादर करू, असेही ते म्हणाले. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे, मात्र आमच्याकडे असा काही पुरावे आहेत ज्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होऊ शकते. या प्रकरणी अनेक साक्षीदारांच्या जीवाला धोका आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचं लोकेशन कुठे होतं, त्यांना पत्रकारांना उत्तर देता येत नाही का, ते न्यायालयावर ढकलत आहे. न्यायालयातही उत्तर सादर करत नाहीयेत, असं वकील ओझा यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे हे पुन्हा अडचणीत येऊ शकतात असं दिसत आहे. तर मित्रहो, तुम्हाला या घटनेबद्दल आणि आदित्य ठाकरे या प्रकरणात आरोपी आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.